प्रियांनो, आजच्या आपल्या मननासाठी कृपा करून एक शास्त्रभागाकडे आपण वळूया. मार्काचं शुभवर्तमान, त्याचा 10वा अध्याय, वचन 46 ते 52. या शास्त्रभागातून आज सकाळच्या वेळेस आपण 3 महत्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहोत. त्या व्यक्तीला आपण समोर ठेवणार आहोत आणि त्या व्यक्तीच्या द्वारे 3 महत्वाच्या गोष्टी या सकाळच्या वेळेस आपण शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्लस आमच्या प्रभूची एक कृती आम्ही या संदर्भामध्ये आम्ही किंवा या शास्त्रभागामध्ये आम्ही पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. पहा, त्याचं शीर्षक आहे, माझ्याकडे रमाबाईंचं भाषांतर आहे, कृपा करून त्यांच्याकडे बायबल सोसायटीचं आहे, त्यांच्या ह्याच्यातून घ्या, परंतु माझ्याकडे रमाबाईंचं भाषांतर आहे. बघा, त्याचं शीर्षक आहे 46व्या वचनाच्या वरती, तो एका आंधळ्या भिकाऱ्याला दृष्टी देतो. हा जो संदर्भ जो आहे प्रियांनो, हा संदर्भ 3 शुभवर्तमानांमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. एक तर मत्ताईमध्ये आहे, मार्क मध्ये आहे, आणि तिसरी गोष्ट आहे लुकाच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झालेला आहे. या 3 शुभवर्तमानामध्ये ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख आहे किंवा या चमत्काराचा उल्लेख आहे. आणि हा जो चमत्कार जो आहे, तुम्ही जर मत्ताईमध्ये जर पाहाल, लुकामध्ये जर पाहाल, तर त्या ठिकाणी 2 भिकारी म्हणून उल्लेख केलेला आहे. परंतु या ठिकाणी मार्क मध्ये हा एकच भिकारीचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. आणि अजून एक तुम्हाला मी इंटरेस्टिंग गोष्ट अशी मी सांगतो प्रिया, आपल्याला पुष्कळांना प्रभूने पहिला चमत्कार कोणता केला हे आपल्याला ठाऊक आहे. जवळजवळ मी तर म्हणतो आपले बसलेले आहेत किंबहुना जे आपण बायबल वाचतो त्या सर्वांना पहिला चमत्कार प्रभूने कोणता केलेला आहे त्याची नोंद सुद्धा आहे. परंतु आमच्या प्रभूने या पृथ्वीवरती असताना शिष्यांसमवेत फिरताना शेवटचा चमत्कार कोणता केला हे आपल्याला कदाचित कल्पना नसेल. शेवटचा चमत्कार जर कोणता केला असेल तर हा चमत्कार आहे. हा जो चमत्कार जो आहे त्या आंधळ्याला दृष्टी देणे, हा चमत्कार आमच्या प्रभूने त्या यरिहो शहरामधून बाहेर निघताना केलेला आहे. एका शब्दात मी तुम्हाला सांगतो, बघा पुढचा जर आपण 11वा अध्याय जर वाचा, जर हेडलाईन्सच आहे, येशू येरुशलेमेस काय करतोय, प्रवेश करतोय. आमचा प्रभू जो आहे त्या ठिकाणी त्या येरुशलेम शहरामध्ये त्या ठिकाणी तो प्रवेश करत आहे. आणि त्याच्या अगोदर जस्ट हा चमत्कार झालेला आहे. मंगळवारीच आपले बंधू रॉजर आपले बोलत असताना त्यांनी 11वा अध्याय म्हणजे मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 11व्या वचनामधलं त्यांनी ते वचन घेतलेलं होतं. आणि त्यांनी म्हणलेलं होतं की लास्ट पॅशनेट वीक म्हणजे शेवटचा आठवडा आहे आमच्या प्रभूच्या आयुष्यातला. आणि त्या शेवटच्या आठवड्यातून जात असताना हा शेवटचा चमत्कार आहे. आणि या शेवटच्या चमत्कारामध्ये काही महत्वाच्या गोष्टी, जसं मी सुरुवातीला सांगितलं प्रियांनो, आम्ही 3 महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिली गोष्ट पहा, मी त्याला शीर्षक मी दिलेलं आहे, ह्याला मी शीर्षक दिलेलं आहे आणि ते म्हणजे 52व्या वचनाचे एकदम लास्ट पार्ट आहे, एकदम शेवटचं. तो वाटेने त्याच्या मागे चालला, तो वाटेने त्याच्या मागे चालला, हा शीर्षक आहे. आणि त्या शीर्षकाअंतर्गत आम्ही 3 महत्वाच्या गोष्टी ह्या व्यक्तीकडून आपण शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिला मुद्दा बघा, मी वचन जसं जसं वाचत जाईल तसं तसं मी आपल्याला मुद्दे मी सांगत जाईल. 46व वचन, नंतर ते यरिहोस आले आणि तो व त्याचे शिष्य व मोठा समुदाय यरिहोतून बाहेर जात असता तिमथ्याचा मुलगा बर्तिमेय हा आंधळा भिकारी वाटेवर बसलेला होता. प्रियांनो, तुम्ही पहिली जर गोष्ट तुम्ही पाहाल तर आपल्याला लक्षात येईल की दोन्ही शुभवर्तमानामध्ये म्हणजे मत्ताईमध्ये किंवा लूकमध्ये दोन्हीमध्ये ह्या व्यक्तीचा उल्लेख नाहीये किंवा त्याचं नाव नाहीये. फक्त मार्क हा असा एकटा शुभवर्तमान आहे किंवा लेखक आहे जो त्या व्यक्तीचं नाव लिहितोय. आज मी सकाळच्या वेळेस तेच मी विचार करीत होतो, का त्याचं नाव लिहिलेलं आहे, त्याचं नाव लिहिण्याचा पाठीमागचा हेतू काय आहे, का त्यांनी नाव लिहिलेलं आहे. जस्ट लिहिला असता एक आंधळा भिकारी त्या ठिकाणी बसलेला होता, परंतु त्याचं नाही झालेलं आहे. तर मार्काने त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे आणि नाव देखील काय आहे, फक्त त्याचं नाव नाहीये, त्याच्या वडिलाचं देखील नाव आहे. कुणाचं नाव आहे त्याच्या पहिल्याचं, त्याच्या वडिलाचं, तिमयाचा मुलगा व बर्तिमेय. प्रियांनो, जस्ट मी या नावाचा अर्थ मी शोधत होतो. तिमय इंग्लिशमध्ये त्याला तिमदेस म्हणलेला आहे. तिमयस या नावाचा अर्थ आहे इंग्लिशमध्ये हायली प्राइस्ड. म्हणजे मराठीमध्ये त्याचं भाषांतर आपण जर केलं तर त्याचं होतं अत्यंत मौल्यवान, अत्यंत मौल्यवान. आणि
भरतीमय, तुम्ही जर इंग्लिशमध्ये जर पाहाल तर सेम नाव आहे, फक्त BAR, बर्तिमियस असं फक्त लावण्यात आलेलं आहे. म्हणजे वडिलाचं नाव आहे तिमेयस आणि मुलाचं नाव आहे किंवा त्या आंधळ्या व्यक्तीचं नाव आहे बर्तिमियस, फक्त BAR. आता BAR बर या नावाचा अर्थ आहे चा मुलगा, चा मुलगा. आणि मग त्याचा अर्थ जर बर्तिमियसचा नावाचा अर्थ जर घेतला तर त्याचा नावाचा अर्थ होतो अत्यंत मौल्यवानाचा पुत्र किंवा अत्यंत मौल्यवान पुत्र. हा जो बर्तिमय हा जो आहे याच्या नावाचा अर्थ आहे अत्यंत मौल्यवान पुत्र. आता हा बसलेला आहे आणि त्याच्याविषयी लिहिलेला आहे की तो आंधळा आहे. आता तो कधीपासून आंधळा हे माहिती नाही, का तो जन्मापासून आंधळा आहे का काय आपल्याला माहिती नाही, पण तो आंधळा आहे. आणि आंधळा असून तो एकच काम करू शकत होता. आणि आज देखील आम्ही बहुतेक आपली लोक तसे पाहतो की तो रस्त्याने भीक मागत होता. याच्या व्यतिरिक्त त्या अंध व्यक्तीला दुसरं काही तो करू शकत नव्हता, म्हणून तो भीक मागत होता. पुढे आपण बघूया आता ह्या भरतीमाईची पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत 47 वचन. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला. आपण जर मत्थईमध्ये किंवा लूक मध्ये जर वाचलं, विशेषतः लूक मध्ये, त्या ठिकाणी तो वाटेवर बसलेला आहे, लोक जात आहेत आणि लोक जात असताना त्या ठिकाणी बहुतेक गर्दी आहे आणि आवाज येत आहे. आणि म्हणून हा जो भर्तिमय आहे तो म्हणतोय की काय चाललेलं आहे. आणि कोणीतरी त्याला सांगतंय की येशू जवळून जात आहे, येशू हा जवळून जात आहे. आणि ज्या वेळेस त्याने ऐकलं की येशू हा जवळून जात आहे त्यावेळेस तो ओरडू लागला. सकाळच्या वेळेस मला ही पहिली गोष्ट भरतिमाईच्या जीवनातून मला आपल्याला सांगून द्या. कदाचित ज्यांचं तारण झालं नसेल, ज्यांना अजून ख्रिस्ताची ओळख नसेल, अशा लोकांच्या जवळून ख्रिस्त जात आहे. भरतिमाईने ऐकलं की ख्रिस्त जवळून जात आहे. अशा वेळेस भरतिमाई गप्प बसला नाही. आज सकाळच्या वेळेस ज्यांनी अजून प्रभूचा स्वीकार केलेला नाहीये त्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा ज्या मोबाईल ऍपच्या द्वारे आपण आपल्या घरामध्ये प्रभूची सुवार्ता ऐकत असेल, प्रभूचं नाव ऐकून घेत असेल, घरातली फक्त एकच व्यक्ती कदाचित ऐकत असेल, बाकीच्या व्यक्तींना इंटरेस्ट नसेल, ठीक आहे, ते जे ऐकतात त्यांचं होऊन द्या, आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये. प्रियांनो, प्रभू जवळून जात आहे. तो कधी परत येणार आहे माहिती नाही, जवळ, अतिशय जवळ आहे. आजच प्रभूचा स्वीकार करा, आजच त्या प्रभूला हाक मारा, आजच प्रभूच्या जवळ आहे, आजच त्या प्रभूवरती विश्वास ठेवा. या भरतिमाईने जे आहे वेळेचा सदुपयोग केला. काही दिवसापूर्वी आपले बंधू गोलकर सांगत होते, वेळेचा सदुपयोग करा. वेळेचा उपयोग त्या भरतिमाईने चांगला केला. काय केला त्यांनी उपयोग? त्यांनी ऐकलं की प्रभू जात आहे आणि लगेच त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे बघा, तो ओरडू लागला. आज सकाळच्या वेळेस देखील आम्हाला ज्या वेळेस समजते की आमचा प्रभू जो आहे जवळून जात आहे, आमच्या घरामध्ये आहे, आमच्या आजूबाजूला आहे, प्रभूची सुवार्ता सांगण्यात येते, अशा वेळेस आम्ही प्रभूचा धावा करूया. आणि या भरतिमाईने काय धावा केलेला आहे? माझ्यावर दया करा. हे येशू, 46 वचन, हे येशू दाविदाच्या मुला, माझ्यावर दया करा. प्रियानो, हा जो भरतिमाई जो आहे हा आंधळा होता. हा आंधळा असून त्याला एक मात्र आशा त्या प्रभूवरती होती. त्याला माहिती होतं की हा प्रभू जो आहे माझे डोळे उघडणार आहे, याच्या व्यतिरिक्त कोणच माझा दृष्टी देऊ शकत नाही. कदाचित त्या वाटेवरती बसलेला असताना लोक येऊन सांगत असतील, पहा प्रभूने त्या गावामध्ये असं केलं, येशूने हे केलं, ते केलं, आणि ऐकून त्याला विश्वास बसला असेल आणि तो मनातल्या मनात प्रार्थना करत असेल की मी ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी प्रभू यावं, प्रभू येऊन त्यांनी मला बरं करावं. आणि प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली असेल आणि आता त्याच वाटेने प्रभू येशू ख्रिस्त जात आहे. आणि जात असताना त्यांनी ऐकलं की प्रभू जवळ आहे, प्रभू जवळून जात आहे. आणि म्हणून त्यांनी ओरडला, ओरडून त्यांनी प्रार्थना केली की हे येशू दाविदाच्या मुला. प्रियानो, या वाक्यामध्ये भरतिमाई जो आहे प्रभूची मसीहा, तो ख्रिस्त आहे, हे तो घोषित करतोय. त्यांनी मनातल्या मनात ओळखलं, त्यांनी विश्वास ठेवला की हाच दाविदाचा पुत्र आहे, हाच तो आहे ज्याची इस्रायली वाट पाहत होते, हाच तो मसीहा आहे, हाच तो ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्याच्याजवळ तो विनंती करतोय की माझ्यावर दया कर. सकाळच्या वेळेस आम्ही देखील आमच्या प्रभूवरती, प्रभूला आम्ही सांगू, हे प्रभू, मी पापी आहे,
माझा पापाच्या क्षमेसाठी कोणीच काय करू शकत नाही. मी पापी आहे, म्हणून हे प्रभू माझ्यावर दया करा. त्या शास्त्री आणि परुषी जो जकातदार जो होता तो मंदिरामध्ये गेला आणि त्या जकातदाराने बी तेच प्रार्थना केली, हे प्रभू मज पाप्यावर दया करा. आज सकाळच्या वेळेस सुद्धा प्रियानो एवढीशी छोटीशी प्रार्थना करा, एवढीशी छोटीशी विनंती प्रभूला करा, हे प्रभू मज पाप्यावर दया करा. मी पापी आहे, माझ्या पापांसाठी तू त्या वधस्तंभावरती तू मेला, माझ्या पापांसाठी तू आपलं मौल्यवान रक्त सांडलं. या घटनेवरती किंवा या कृतीवरती मी विश्वास ठेवतो. बस तेवढं पुरेसे आहे. प्रभू लगेच आपल्या पापांची तो क्षमा करेल, आपल्याला कवटाळून घेईल आणि म्हणाल की तू आजपासून माझा मुलगा आहे. प्रियानो, प्रभू जवळून जात आहे. त्याचं जाणं कधी थांबेल सांगता येत नाही. त्या वेळेचा आपण सदुपयोग करूया. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत. परंतु ह्याच्यामध्ये अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा त्या ठिकाणी पुढे आहे 48 वचन, 48 त्या वचनामध्ये आहे, मग त्याने उगे राहावे म्हणून पुष्कळाने त्याला धमकावले, परंतु तो फारच अधिक ओरडला. ज्यावेळेस आम्ही प्रभूजवळ येण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस आपल्याला लोक देखील अडवण्याचा प्रयत्न करते. कदाचित आपले घरचेच लोक म्हणतील, अरे काय त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, आम्हाला जगाकडे नाही, प्रभूकडे बघायचंय. ज्यावेळेस लोकांनी बर्तिमाईला ओरडले, बाबा गप्पच, काय तुझं ओरडणं चालू आहे, त्या ठिकाणी गोंधळ आहे आणि तुझं काय ओरड नाही, दाविदाच्या मुलं आमच्यावर दया कर, गप्पच. आपण तो गप नाही बसला. त्या ठिकाणी लिहिलेला आहे बघा, तो अधिकच ओरडला, तो अजून मोठ्याने ओरडू लागला. प्रियांनो, आमचा प्रभू जो आहे आवाज ऐकणारा प्रभू आहे. बर्तिमाई शांत बसला नाही, किंवा बर्तिमाई जर शांत बसला असता तर त्याला दृष्टी प्राप्त झाली नसती. बर्तिमाई अजूनच ओरडला, कारण की तो अत्यंत मौल्यवानाचा पुत्र आहे. आम्ही देखील अत्यंत मौल्यवान आहोत. आपल्याला जर आदामाचं जे वंशावळी जे आहे लोकांच्या शुभवर्तमानामध्ये आहे, त्या लास्ट मध्ये आहे, तो त्याचा सगळं काही लिहिलेला आहे. आणि ज्यावेळेस आदामाकडे येते तो देवाचा म्हणून लिहिलेला आहे. देवाने त्याला निर्माण केलेलं होतं, आपल्या हाताने घडवलेलं होतं. आम्ही देखील त्या देवाचे पुत्र आहोत. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आता बघा प्रियांनो, हे जेव्हा बर्तिमाई बोलत होता त्यावेळेस पुढे काय झालेलं आहे, 49 वचन, तेव्हा येशू उभा राहिला. आमच्या प्रभूची ही एक गोष्ट आम्ही त्या संदर्भामध्ये त्या घटनेमध्ये आम्ही पाहतो. आमचा प्रभू उभा राहिला. आमचा प्रभू इतका व्यस्त नाहीये की ज्यावेळेस आम्ही हाक मारतो आणि प्रभू पुढे जाईल. नाही, आमचा प्रभू उभा राहिला. आणि उभा राहून तो काय म्हणत आहे बघा, म्हणाला 49 वचन, त्याला बोलवा. आणि त्यांनी त्याला आंधळ्याला बोलावले व म्हटले. जे लोक पहिले त्याला अडवत होते, आता तेच लोक प्रभूकडे त्याला घेऊन आलेले आहेत. आणि काय म्हणतोय आमचा प्रभू, काय म्हणतोय, धीर धर, उठ, तो तुला बोलावतोय. त्या लोकांनी त्याला धीर दिलं, उठवलं आणि म्हणाले की पहा, तो तुला बोलावतोय. 50 वचन, तेव्हा तो आपले वस्त्र टाकून घाईने येशूकडे आला. तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हणले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. प्रियांनो, आमचा प्रभू आज देखील तो विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय करावं, तुझी काय इच्छा आहे. हीच गोष्ट प्रियांनो काही वचनाच्या अगोदर प्रभूने त्या 2 भावांना विचारलं होतं, मी तुमच्यासाठी काय करावं, त्याच्या आईला. मग त्याच्या आईने म्हणलं की एकाला डाव्या हाताला आणि एका उजव्या हाताला बसवा. परंतु या ठिकाणी प्रभू बर्तिमाईची खरी गरज तो ओळखतोय किंवा त्याला विचारतोय, मी तुझ्यासाठी काय करावं. मग बर्तिमाई काय उत्तर देतोय 51 तेव्हा तो आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला माझी दृष्टी मिळावी. आज सकाळच्या वेळेस आमची जी काही गरज आहे, आत्मिक गरज काय आहे, आम्ही आमच्या प्रभूच्या चरणापाशी ठेवूया. आमचा प्रभू जो आहे ती गरज पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. बर्तिमाईने ते ऐकलं, ऐकून प्रभूकडे त्यांनी ओरडा केला, धावा केला. धावून तो प्रभूकडे गेला आणि प्रभू त्याला विचारत आहे, मी त्याच्यासाठी काय करावं. दुसरी गोष्ट बर्तिमाई करत आहे की आपली गरज प्रभूला सांगत आहे. आम्ही ज्यावेळेस प्रभूकडे येतो, खरोखर आमची जेन्युइन गरज आहे, आम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते आम्ही प्रभूला सांगूया. प्रभू नक्की आमची गरज पुरवठा करणारा तो प्रभू आहे. त्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. आणि ज्या गोष्टीची नितांत
बर्तिमईला गरज होती ती गोष्ट बर्तिमईने या ठिकाणी मागितली. तो म्हणाला की हे प्रभू मला दृष्टी मिळावी. मग काय झालेलं आहे बघा, तिसरं वचन, तिसरा मुद्दा 52 वचन. मग येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. तेव्हा लागलेच त्याला त्याची दृष्टी मिळाली व तो वाटेने त्याच्या मागे चालला. या वचनाच्या द्वारे मला आपल्या 2-3 गोष्टी मला सांगायच्या. पहिली गोष्ट, ज्या वेळेस प्रभूला समजलं की हे ती आवश्यकता आहे, ह्याची ती गरज आहे, प्रभू त्या ठिकाणी बर्तिमईला म्हणत आहे की जा, तुझ्या विश्वासाने तुला तारलेला आहे. प्रभूने ओळखलं की हा बर्तिमईचा विश्वास आहे. याच विश्वासाने तो ओरडा करतोय, तेव्हा तो बोलतोय, जा, तुझ्या विश्वासाने तारलेला आहे. आणि पहिली गोष्ट त्याला जी आवश्यकता होती ती गोष्ट त्याला प्रभूने दिली की लागलेस त्याचे काय झाले, दृष्टी मिळाली. मित्रांनो, पहिली गोष्ट मला या ठिकाणी सांगून द्या, प्रभूने जितके चमत्कार केले, प्रभूने जितके चमत्कार केले ना, तेवढे सगळे चमत्कार ऑन द स्पॉट बरे झालेले. असा एकही चमत्कार नाहीये बायबलमध्ये. तुम्ही पहा की काय 2 दिवसांनी, काय 3 दिवसांनी, काय 1 दिवसांनी बरे झाले, असा एकही चमत्कार नाही. कोणताही तुम्ही चमत्कार घ्या, पहा, पहिला चमत्कार जे काना गावाचे लग्नापासून तर शेवटचे चमत्कार सगळे लागलेच. मेलेला माणूस लगेच जिवंत झाला, आंधळ्या माणसाला लगेच दृष्टी मिळाली, वादळ लगेच. कोणताही चमत्कार घ्या, सगळे चमत्कार ऑन द स्पॉट प्रभूने केलेला आहे, सगळ्या लोकांच्या देखत. कुठलाही चमत्कार असा प्रायव्हेट मध्ये केलेला नाहीये. त्याचे शिष्य तर होते कोण, पण लगेच त्या क्षणी तो बरा झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची प्रियानो, ज्या माणसाला गरज होती त्याची दृष्टी, ती प्रभूने दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये सगळ्यात पहिला देवबापाने पहिला चमत्कार उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये कोणता केलेला आहे? ते आहे प्रकाश आणि अंधार यांच्यामध्ये भेद करणे. जे देवानी जे आहे, सैतानाने सगळं जग अंधार करून टाकलेलं होतं, सगळं बेसळ करून देवाच्या हातामध्ये दिलेलं होतं. देवाने सगळी पृथ्वी सगळं चांगली निर्माण केलेली होती. परंतु सैतानाने काय केलं होतं माहितीये का, सगळं मिक्स करून, अंधार, उजेड, सगळं पाणी, सगळं मिक्स करून देवाला देऊन टाकलं होतं. मग देवाने काय केलं, ते पहिला चमत्कार केला, ते म्हणजे अंधार आणि उजेड यांच्यामध्ये भेदभाव केला. सगळं काय दिसू लागलं आणि मग नंतर देवाने सगळं काय काम चालू केलं. मित्रांनो, सकाळच्या वेळेस आम्हाला त्याच प्रकाशाची गरज आहे. सैतानाने काय केले माहितीये का, आमचे प्रत्येकाचे मन आंधळे करून ठेवलेले आहे. त्याची इच्छा नाहीये की आम्ही त्या प्रभूच्या गोष्टी पाहावे. परंतु पहिला चमत्कार आमच्या जीवनामध्ये प्रभू ते करतोय की आमचे आंधळे मन तो प्रकाशित करतो, आणि प्रकाशित करून तो आम्हाला नवीन प्रभूचे आम्हाला तो गोष्टी तो आम्हाला दाखवतोय. शेवटचा मुद्दा या तिसऱ्या ह्याच्यामध्ये आम्ही शेवटचा मुद्दा त्या बर्तिमईच्या जीवनामध्ये पाहणार आहोत. बघा प्रभू काय म्हणतोय त्याला 49व्या वचनामध्ये, 52 मध्ये, प्रभू येशू त्याला म्हणाला, जा, जा, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. मग बर्तिमईने तिथून जायला पाहिजे होतं. त्याला दृष्टी मिळाली, त्याला दिसू लागलं, हो आता मी जातो, आता मी माझ्या नातेवाईकांकडे जातो, आता मी माझ्या कुटुंबाकडे जातो, ज्यांनी ज्यांनी मला भीक मागताना पाहिलेलं, आता मी जाऊन सांगेन की बघा मला डोळे आले. आपण बर्तिमई काय करतोय बघा, तिसरा मुद्दा, शेवटचा मुद्दा आहे, तो वाटेने त्याच्या मागे चालला. प्रभूने त्याला म्हणलं नाही तू माझ्या मागे ये, परंतु जो बर्तिमई होता त्याने ठरवलं की नाही, ज्यांनी मला डोळे दिले, त्यांनी मला माझे डोळे उघडले, मला आता त्याच्या पाठीमागे जायचं आहे. प्रियांनो, आज सकाळच्या वेळेस मला आपल्याला हेच सांगायचं आहे, आमचे डोळे उघडणारा तो प्रभू आहे. तो वाटेने म्हणलेला आहे, तो वाटेने जात असता त्याच्या मागे चालला. प्रियांनो, आमच्या जीवनाचा प्रवास किती दिवस आपल्याला माहिती नाहीये. ही आमची वाट आहे. या प्रवासाच्या जीवनामधून आम्ही चाललोय. किती दिवस आम्ही प्रभूने आम्हाला या जगामध्ये ठेवलेल्या काही कल्पना नाहीये. परंतु एक गोष्ट आम्ही बर्तिमई करून आज आपण आपल्या मननामध्ये आपण लक्षामध्ये ठेवूया, तो वाटेने प्रभूच्या मागे चालला. कंटिन्युअस टेन्स आहे ते इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो. प्रियांनो, आम्हाला देखील आज सकाळच्या वेळेस आम्हाला आमच्या आयुष्याच्या वाटेमध्ये प्रभूच्या मागे चालायचं आहे. कारण की का, प्रभूने माझे डोळे उघडलेले आहेत. त्याला ख्रिस्त कोण आहे मला ख्रिस्ताने दाखवलेला आहे. त्याला माझा तारणारा कोण आहे, त्यांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे. मी कसाही असून दे प्रियानो, मी भिकारी आहे, काय असेल XYZ,
परंतु मला माझ्या ख्रिस्ताच्या पाठीमागे चालायचं आहे. बार्तिमेय जो होता तो ख्रिस्ताच्या पाठीमागे गेला. तर ते शेवटी प्रियानो, मला एकच वाक्य बोलून मी या ठिकाणी थांबतो. तो सध्याच्या काळ आमचा जो आहे तो त्याच पद्धतीने आमचा तो प्रभू जो आहे उत्तर देणार आहे. तो आमच्यासाठी तो थांबतोय, तो आमचं ऐकतोय आणि ऐकून तो आम्हाला उत्तर देणारा तो तसाच आहे. तो पूर्वी तसाच होता, आज देखील तसाच आहे आणि पुढे देखील तो तसाच राहणार आहे. आम्ही फक्त प्रियानो, आम्ही निरंतर त्याच्या पाठीमागे चालणारे असावे.